नमस्कार. आता थोड्याच वेळात येते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना न मिळणाऱ्या महिला येणार आहेत आणि त्या महिलांचं म्हणणं आपण ऐकून घेणार आहोत. पण माझं एक म्हणणं असं आहे, शासन किंवा सरकार योजना देतं आणि त्या योजना मंजूर केव्हा होतात? ज्यावेळी एखादी निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, त्याच्या अगोदर हे जाहीर केलं जातं. पीएम किसान बघितलं. पीएम किसान आता जवळ-जवळ डबघाईला आली आहे. काही लोकांची तर बंदच झाली आहे. त्याच्यानंतर आली कामगार योजना. त्यांना जेवण देणं, त्यांना पेटारे देणं, त्यांना साहित्य देणं, भांडी देणं. निवडणूक आली की कुठून तरी ह्या लोकांना, कार्यकर्त्यांना, पुढाऱ्यांना जाग येते आणि ताबडतोब मग ते अर्ज करा, असं करा, तसं करा हे सांगितलं जातं. लोकांची धावपळ होते. आता सुद्धा मागे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी अचानक लोकांची धावपळ पाहिली आणि लक्षात आलं, अरे हे तर थांबलं होतं, पुन्हा चालू कसं झालं? आता तर त्यांची जोरदार धावपळ चालू आहे, कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रचार झाला पाहिजे ना, त्याच्यासाठी जोरदार चालू आहे. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक जाहीर व्हायच्या आधीच लाडकी बहीण योजना आली, लाडका भाऊ योजना आली, वयोश्री योजना आली. पण ह्या कधीपर्यंत मिळणार आहेत? शेवटपर्यंत मिळणार आहेत का? का नुसती लोकांची धावपळ करायची, कागदपत्रांसाठी लोकांसमोर प्रचार करायचा आहे की नाही आम्ही हे दिलं ते दिलं? पण कोणाचं देत आहे? पैसा आमचाच आहे, तो तुम्ही तुमच्या खिशातून देत नाही ना. माझं म्हणणं, ही लोकांची धावपळ करण्यापेक्षा, लोकांना ढिगभर कागदपत्र जमा करण्यापेक्षा, तुम्हाला तो महाराष्ट्राचा रहिवाशीच हवा आहे ना. मग पंचायतीचा दाखला घ्या, रहिवाशी दाखला. आधार कार्डावर फक्त वयाचं हे करा. आणि माझं म्हणणं, वयाचं काय करायचंय? तुम्ही 21 ते 65 पर्यंत लोकांना देताय, पण खरी गरज आहे ती 65 वर्षे वरच्या लोकांना. तुम्ही असं म्हणत असाल की त्यांची मुलं बाळ आहेत, पण काहींची मुलं बाळ नाही. ती काही लोकांच्या नुसत्या मुली आहेत, लग्न होऊन माहेरी सासरी गेले आहेत. काही लोकांची मुलं आहेत पण आई वडिलांना बघत नाहीत. अशा लोकांचं काय? ते सुद्धा मतदारच आहेत ना. मग त्यांना सुद्धा ही योजना लागू झाली पाहिजे. आता थोड्याच वेळात येते लाडकी बहीण योजनेची लाभ न मिळालेली, लाभ न मिळू शकणारी अशी लोक येणार आहेत. तरी त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेणार आहोत. त्याच्यातच वयोश्री योजना आली. वयोश्री योजनेमध्ये तुम्ही त्यांना 3,000 रुपये देणार आहात, पण या लोकांना कागदपत्र जमा करण्यासाठीच, ते बिल आणण्यासाठीच 3,000 रुपये लागणार आहेत. काय फायदा त्याचा? एकदाच मिळणार आहेत त्यांना ते. त्याच्यामुळे वयोश्री योजना मला वाटतं कोणी नाही घेणार. तर आपण या लाडक्या बहिणींचं म्हणणं ऐकून घेऊया. शिवणे खुर्द गावातील ज्या महिलांना मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाहीये, अशा महिला, वयस्कर महिला येथे एकत्र आलेत आणि त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेणार आहोत. आपण एकेकाला त्यांचं म्हणणं विचारूया, बघूया काय म्हणतायत. हे बघा, आता या लोकांना साधं बसता सुद्धा येत नाहीये, जास्त वेळ बसू शकत नाहीत. काही लोक अशी आहेत की त्यांची कमवत घरी कोणीच नाहीये, अशी लोक सुद्धा येत आणि त्यांच्या अपेक्षा खऱ्या आहेत. तरी याचा विचार व्हायला हवा असं मलाही वाटतंय. बोला, तुमचं काय म्हणणं आहे या योजनेबद्दल? आमचं असं म्हणणं आहे की वयशीर जी माणसं आहेत, वयशीर माणसं त्यांनी
आज म्हातारपणे त्यांच्या पाठीराखा कोण आहे बघा. मुलं पण आपल्याला विचारत नाही, कारण प्रत्येक मुलं आहेत ते आपल्या बायका पोरा घेऊन मुंबईला जातात. त्यावेळी आम्हाला त्यांच्याकडनं पैसे ज्यावेळी येतील त्यावेळी आम्ही त्यांची वाट बघत राहणार आहे. तेव्हा ही योजना काढलेली आहे याची लाडके बहिणीची. ती लाडके बहिणीसाठी सर्व तरुण मंडळी तेवढ्या योजना उपलब्ध झाल्या. आम्ही म्हाताऱ्या माणसांनी काय करायचं, तेव्हा त्याचा दक्षता तुम्ही सरकारने घ्यायला पाहिजे. कारण आज इकडे आमच्या कोकणपट्टीला बघायला गेलं तर कामधंद्याची योजना नाहीच आहे. कामामुळे मनुष्य कुठे कामधंदा करण्याचा हे नाही, शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. तेव्हा ह्या योजनेचा आम्हाला लाभ मिळाला पाहिजे. तुझं काय म्हणणं? आमचं म्हणणं एकच आहे, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जर बहिणी मानला तर आम्हाला अभिमान वाटेल. आमका लाभ मिळालो नाही तरी चालत. जी लोक गरजू त्यांचा कमावणारच कोण नाही, त्यांना काहीची अपेक्षाच नाही, त्यांना लाभ मिळायला अशी आमची अपेक्षा आहे. आता एक सांग की लाडकी बहीण ही योजना तुमका मिळणार नाही, मग ह्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं? माझं म्हणणं असं की तरुण हे ना सगळे काय दिलात घेतलात, पेटारे दिला, आटारे दिलात, सगळ्या दिलात, तेव्हा आम्ही लहान म्हाताऱ्या माणसांनी काय करायचं? आमच्याने आता काय एक होत नाही, तेव्हा आमका काय भेटत नाही तर आम्ही काय केलं? आम्ही ह्याच्या पुढे मत द्यायचं की न द्यायचं आम्ही ठरवणार. आमका सुद्धा मुख्यमंत्र्यान लाडकी बहीण मानला तर आम्ही पुढचं हे करू, नाहीतर आम्ही करू शकत नाही काय सुद्धा. अशा प्रकारे या ज्येष्ठ महिलांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे.